त्यामुळे आता म्हाडाच्या घरांना लॉटरीमध्ये मागणी लोकांची वाढत चाललेली आहे। म्हाडावर जो विश्वास आहे तो वाढत चालला। आता म्हाडाच्या घरांची क्वालिटी चांगली आहे आणि वेळेमध्ये घरं मिळत आहेत। त्यामुळे आणि पूर्णपणे या सिस्टीममध्ये जी कार्यपद्धती आहे पूर्ण पारदर्शकता आहे। त्याच्यामुळे कुठेही काही नाही, पूर्णपणे सिस्टीम जी आहे पारदर्शक केलेली आहे। त्यामुळे लोकांचा प्रचंड विश्वास आहे। आणि आज तर आपण पाहिलं की लॉटरी काढल्यानंतर सभागृहात बसलेल्या अनेक लोकांना लॉटरी लागली पण आणि त्यांना आपण घरांचं हे पण देऊन टाकलं, घर देऊन टाकलं हां। आणि त्याच्यामध्ये तुमचे पत्रकार पण होते आणि पोलीसही होते आणि नागरिकही होते। त्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धतीने ही म्हाडाची लॉटरी निघते। गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पुणे पिंपरी चिंचवडचे 6400 घरांची लॉटरी काढली। आता परत या पुढच्या 3-4 महिन्यामध्ये आणखी लॉटरी काढली जाईल। आज ज्यांना घरं मिळाली त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांना शुभेच्छा देतो। पुढच्या लॉटरीत त्यांनाही मिळतील। 5 वर्षांमध्ये साधारणपणे 2 लाख घर बांधण्याचा उद्देश काय नेमकं? 5 वर्षात 2 लाख नाही 8 लाख घर। त्यामुळे यामध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे। पॉलिसीमध्ये आम्ही हे करतोय, परवडणारी रेंटल घरं, त्याचबरोबर वर्किंग वुमनसाठी घरं, त्याचबरोबर गिरणी कामगारांना घरं, जे कामगार आहेत काम करणारे उद्योगामध्ये त्यांना घरं, डबेवाल्यांना घरं मिळाली पाहिजे, पोलिसांना घरं मिळाली पाहिजे, पत्रकारांना घरं मिळाली पाहिजे। अशा सर्वांचा समावेश आम्ही या नवीन धोरणामध्ये करतोय। त्यामुळे समाजातला प्रत्येक जो वंचित घटक आहे, सर्वसामान्य घटक आहे, गरजू घटक आहे, याला म्हाडाच्या या लॉटरीमध्ये आणि म्हाडाच्या घरामध्ये त्यांना चांगलं घर, हक्काचं घर आणि चांगल्या दर्जाचं घर देण्याची भूमिका म्हाडाची आहे। त्यामुळे यापुढे भविष्यात लाखो लोकांना घरं मिळतील। जसं पंतप्रधान आवास योजना जी आहे त्यामधून देखील मोठ्या प्रमाणावर घरं मिळतात, त्याला देखील या महाराष्ट्रामध्ये आपण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चालना देतोय। त्यामुळे मोदीजी म्हणतात सर्वांना घरं, तसं महाराष्ट्रामध्ये देखील म्हाडाच्या माध्यमातून देखील जास्तीत जास्त लोकांना घरं मिळाली पाहिजे। आणि याचा म्हाडाचा देखील एक समूह विकास, एकत्रित विकास, क्लस्टर डेव्हलपमेंट याला देखील आम्ही प्राधान्य देतोय। जे प्रकल्प रखडलेत त्याला चालना देणं, त्याला मार्गी लावणं, मग ते म्हाडाचे आहेत, SRAचे आहेत, वर्षानुवर्षे पडलेले आहेत प्रलंबित, त्यांना देखील आम्ही शासनाच्या संस्था ज्या आहेत अंगीकृत त्यांच्या माध्यमातून टेकओव्हर करून त्यांना देखील पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा करून, जे लोक आपल्या मुंबई ठाणे शहराच्या बाहेर फेकले गेलेले आहेत, अगदी बदलापूरपर्यंत, इकडे नालासोपारापर्यंत, त्यांना पुन्हा मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरामध्ये त्यांच्या राहत्या घरांमध्ये पुन्हा घर मिळेल, अशा प्रकारची भूमिका आपली। 17,000 घरं आहेत, मागणी 31,000 घरांची आहे। म्हाडाकडे जास्तीत जास्त अर्ज दरवर्षी येत आहे, दुपटीने अर्ज लोक करतात। विश्वासार्हता वाढली आहे। आपण म्हटलं मगाशी विश्वासार्हता वाढली। विश्वास असल्याशिवाय लोक मागणी नाही करत। चांगला प्रतिसाद या म्हाडाच्या लॉटरीला मिळतोय आणि नगरविकास विभाग देखील माझ्याकडे असल्यामुळे शेवटी सर्वसामान्य माणसाला जास्तीत जास्त सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, त्याला परवडणाऱ्या किमतीत घर मिळालं पाहिजे, चांगल्या दर्जाचं घर